संपूर्ण टीम सोबत आज जी ऊर्जा घेऊन आमच्या कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये आलेल्या आहेत, आपलं खरोखरच मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। आज 2 लाख बियांचं रोपण होणार आहे आणि त्यासाठी आज ही मंडळी जी आहे ती नक्कीच निसर्गावर प्रेम असलेली मंडळी आहे, गडसंवर्धन म्हणा किंवा निसर्ग प्रेम म्हणा। नमस्कार, जे मी कार्य राबवतो त्याला जर मोलाचा कोणाचा वाटा असेल तर माझी धर्मपत्नी वृषाली हिच्या सहकार्याने आणि हिच्याच मार्गदर्शनाने मी हे कार्य पुढे चालू ठेवतो। जाताना ह्यात पिशवीत बिया घेऊन गेले आणि येताना इथलं प्लास्टिक उचलून आणलेलं आहे। तर इथे येणाऱ्या प्रत्येकांनी इथे प्लास्टिक जे काही घेऊन येतील पिकनिकसाठी ते जास्त त्यांनी परत घेऊन जावं। नमस्कार, आज मी निघालो आहे झाडांच्या बिया लावण्यासाठी। तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल किंवा खोटंही वाटू शकतं की आज हितेंद्र घरत यांच्या माध्यमातून आज 2 लाख प्लस झाडांच्या बिया आपल्या उरण परिसरातील सारडे डोंगर इथे त्याचं रोपण होणार आहे। म्हणजे तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी आम्ही त्या फेकणार आहोत आणि काही झाडं लावणार आहोत। त्यामध्ये काजू, आंबा, फणस आणि कोकम या बिया असतील। जवळजवळ गोणी भरून बिया आणलेल्या आहेत आणि तेवढ्या बियांचं रोपण होणार आहे। हा कार्यक्रम मी तुम्हाला पुढे दाखवतो। आता मी त्या रस्त्याला आहे, सकाळच निघालेलो आहे घरून। मी तुम्हाला बाकी व्हिडिओ पूर्ण पुढे गेल्यावरती दाखवतो। सुप्रभात, गुड मॉर्निंग। आजचा दिवस आहे 10 जुलै। आज सुभाष पाटील आणि त्यांचे मित्रमंडळ यांच्या सौजन्याने सारडे गावाच्या डोंगरावरती जिथे एक मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी बी लागवडीचा कार्यक्रम आहे आज। त्या ठिकाणी आम्ही सर्व आज सकाळी जमलो आहे। नाश्ता वगैरे इथे झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे त्या डोंगरावरती। जवळजवळ 1 किलोमीटर थोडं चालायचं आहे। त्यानंतर इकडे सर्व अशा बिया आणलेल्या आहेत त्या तिथे रोपण करायचं आहे। सोडून दिला आमची वेळ ह्या इतक्या मोठ्या ज्या गोणी दिसत आहेत ह्यामध्ये जांभळाच्या बिया, काजूच्या बिया, आणखीन बऱ्याच प्रकारच्या जवळजवळ 80,000च्या वर नुसते जांभळाच्या आणि काजूच्या बिया आहेत। ह्या ज्या प्रत्येक खांद्यावरती घेतलेल्या आहेत जवळजवळ 20-20, 30-30 किलोच्या प्रत्येक फळाच्या बिया आहेत।
कोकमाच्या कोणी खोला फक्त इकडे कोकमच्या बिया 80,000 आहेत. या ग्रीन मॅट वरती आपण ज्या बिया टाकलेल्या आहेत त्या आता याच्यावरती मिक्स करतोय. याच्यामध्ये कोकमची बी आहे, त्याच्यानंतर फणसाच्या आहेत आणि काजूच्या आहेत, आंब्याच्या सुद्धा आहेत. ह्या जवळजवळ प्रत्येक गोणीमध्ये 20-20, 30-30 किलो बिया आहेत. म्हणजे 50 किलो. अंदाजे जर पकडलं तर याची काउंटिंगमध्ये 2 लाखाच्या वर सर्व बिया आहेत. आणि त्यांचं श्रेय असं या दादांना जातं. आज ह्यांनी जवळजवळ 25 वर्ष हे उपक्रम राबवत आहेत आणि त्यांच्या उपक्रमाची कॉपी आज ब्रिटनमध्ये, युरोपमध्ये सुद्धा केली जाते. धन्यवाद. मी हितेंद्र सदाशिव घरत. माझा हा 25 वर्षापासूनचा उपक्रम आहे. आपण जे आंबे, काजू, फणस, जांभूळ ही जी फळं खातो याच्या बिया आम्ही जमवल्या जातात. आणि त्या बिया मग पावसाळ्याच्या सुरुवातीला रानावनात जंगलात आम्ही पेरतो. जर आम्ही 2 लाख जरी बिया पेरल्या त्याच्यापासून जरी 2,000 झाडं झाली तिथे राहणारे गोर गरीब आदिवासी प्राणी पक्षी यांचा उदरनिर्वाहाचा साधन होऊ शकेल आणि धरतीचा समतोल राखला जाईल. हा हेतू समोर ठेवून आम्ही हे कार्यक्रम करतो. जय हिंद. थँक्यू. एकदम जवळ नको मध्ये घे. त्या फणसाच्या इकडे घ्या, त्यातल्या फणसाच्या इकडे घ्या, बहुच्या फणसाच्या इकडे घे. हिरव्याच्या इथे खाली या साईडला ठीक आहे. आपण ठीक आहे, शिकवून घ्या. कोकमाच्या याच्यात तो याच्यावरच काजू काजूची कोण घ्या, काजूची कोण घ्या. ही काजूची कोण आहे, ही काजूची कोण घ्या. पुढे लांब लावा नीट ठेव होता रे बा. ह्या काजू बिया आहेत, या तुमच्या घ्या. जस्ट आंब्याचे आपण फक्त बोलू शकतो की 20,000, 30,000, पण इथे प्रत्यक्ष तुम्हाला दाखवलेले आहेत की इथे 1-2 लाखापर्यंत बिया आहेत आणि इतक्या या बिया रुजवायच्या आहेत. आज आहे 10 जुलै, आषाढी एकादशी 2022 आणि हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. त्यासाठी इथली सगळीची मंडळी, फ्रेंड्स जमलेले आहेत. त्यांच्या वतीने, त्यांच्या साक्षीने हा उपक्रम आज सारडे डोंगरावरती होणार आहे. हां, आणि आंबे होते तिथे, इथे आंबे होते. मित्रांनो, या सगळ्या फळबिया आम्ही गेल्या 2 महिन्यापासून जमा करतो. जे काय माझे नातेवाईक, मित्र मंडळी घरी फळं खातात त्या बिया जमवल्या जातात. त्या आणून त्याला धुतल्या जातात, औषधीकरण केलं जातं आणि मग त्याच्या पिशव्या भरून ठेवून सुकून ठेवल्या जातात आणि मग त्याच बिया आम्ही ह्या रानावनात पेरतो. हे सगळं कार्य करताना मला माझ्या कुटुंबियांचं आणि माझ्या मित्रमंडळी, परिवारांचं, नातेवाईकांचं खूप मोलाचं सहकार्य लागतं. या सगळ्यांच्या हातभारामुळेच आम्ही कार्यक्रम करू शकतो आणि माझी सगळ्यांना विनंती आहे, आपणही असं कार्यक्रम करा जेणेकरून या धरतीचा समतोल राखला जाईल, गोरगरिबांचं पोट भरलं जाईल, प्राणीपक्ष्यांचं पोट भरलं जाईल व आपण निसर्गाचं जर रक्षण केलं तर ज्याच्यापासून आपला प्राणवायू मिळतो तो प्राणवायू मिळेल. तरी माझं हे अनुकरण करून कोणीतरी पुढे या आणि हे करायचा प्रयत्न करा. हे आता हे मिक्स करा, सगळं मिक्स करा आणि छोट्या पिशव्या घे, सगळं मिक्स करा एकत्र. थोडा जवळ तसंच उभं डायरेक्ट जवळ करा. दादाजी घे. होत आहे टाका याच्यावर, याच्यावर टाका. मिक्स होते, याच्यावर टाका. हां, ती पण तिकडनं मिक्सर आहे इकडे.
ती तिकडून घे, ती तिकडून उचला. अभि उचल ना, कोपरा उचल. तिथून आता मिक्स होते. तिथून उचला काका. दादा इथून आता बिया मिक्स करतात. हा उपक्रम आज मी असं बघतोय, मला खूप आश्चर्यचकित झालं. कारण इतक्या बिया जमवणं, भले ते स्वतःने असो किंवा त्यांच्या फ्रेंड्सनी नातेवाईकांनी असो, पण हे खूप कठीण काम आहे. आपण त्यांच्याविषयी ह्यांच्यातनं जाणून घेऊया काय म्हणतात ते. नमस्कार सर्वांना, आषाढी एकादशी शुभेच्छा. हे आमचे दादा हितेंद्र घरत, त्यांनी हा जो उपक्रम 25 वर्ष आज राबला आहे, तो खरंच ॲक्च्युली त्यांनी सृष्टी सौंदर्य नायट्रोजन सायकल काय असतं ते लोकांना समजावून सांगितलं. जे आपण खातो, बिया खातो, फळं खातो, सर्व खातो, पण फेकत असतो, पण त्यांनी कसा उपयोग करावा आणि सर्वांना ऑक्सिजन कसा मिळावा या माध्यमातून सांगितलं. कारण करोनामध्ये खूप लोकांनी ऑक्सिजनसाठी खूप स्ट्रगल केलं आहे आणि ह्या जर झाडं अशी लावली आणि प्रत्येकाने जर काळजी घेतली, सृष्टी सौंदर्य सांभाळलं, तर टोटली अर्थ ग्रीन प्लॅनेट राहील. त्यामुळे सर्वांनी हा उपक्रम पुढे न्यावा आणि दादांना आमच्या दादांना उदंड आयुष्य लाभो हेच मी माऊली चरणी प्रार्थना करतो. त्यांचं हे 25वं वर्ष. दादाने आज 25 वर्ष हा कार्यक्रम लावला. त्यामुळे खरंच दादा आज पांडुरंग चरणी आम्ही दादांच्या रूपाने आम्ही आज आलो. दादांमुळेच आम्ही इथे आलो. दादांनी जो उपक्रम राबवलेला आहे तो खूप छान आणि स्तुत्य आहे. त्याच्यामुळं हे जे बिया जमवले तरी 1-2 लाख बिया जमवलेत आणि हे उपक्रम राबवले तो खूप वाखाणण्याजोगं आहे. त्यामुळे धन्यवाद. हा माझा दादा आहे. ह्याच्यात निमंत्रणावरून मी इथे आज पोचलो. मला वाटलं नव्हतं की असं खरोखर असेल, पण मी येऊन इथे भले यूट्यूबसाठी नाही, पण हे उपक्रम जे केलेलं आहे ना, त्याच्यातून मला खूप समाधान वाटलं. कारण 5 जून 2022ला जो आपला पर्यावरण दिवस असतो, त्या दिवशी मी 4-5 छोटी लहान मुलं घेऊन सुद्धा असा थोडक्यात उपक्रम केला होता. पण आजचा हा अतिशय भव्य दिव्य उपक्रम आहे. कारण ह्या बिया बघूनच असं वाटतं की खरंच खूप मेहनत करून या जमवलेल्या आहेत इथे. या संदर्भात बोलायचं झालं तर आमचे परममित्र, आमचे बंधू हितेंद्रदादा घरत यांनी हा चांगला उपक्रम 25 वर्षे आम्ही त्यांच्यासोबतच आहे आणि दरवर्षी आम्ही जातो. गेल्या वर्षीचंच विशेष म्हणजे सांगायचं तर आम्ही द्रोणागिरी डोंगरावर गेल्या वर्षीच आला वृक्षारोपण आणि त्याच्यानंतर 10 दिवसानंतर मी तिथे गेल्यानंतर प्रत्यक्ष बघितलं तर त्या बिया रुजल्या, त्याच्यातनं कोंब वर आलेले. म्हणजे आपण असं म्हणतो की त्यांनी जे काय उपक्रम आहे त्याला पूर्णपणे त्याला निसर्गसुद्धा साथ देतं आणि असंच त्यांनी उपक्रमात दरवर्षी चालू ठेवावा अशा आमच्या त्यांना सदिच्छा आहे. मंचच्या माध्यमातून आलेला हा सर्वात मोठा उपक्रम म्हणावा लागेल. हितेंद्र घरत साहेब खरोखर मनापासून आभार मानतोय की अशा प्रकारचा उपक्रम जर प्रत्येकाने गावोगावी जर राबवला तरी ही हरित क्रांती व्हायला वेळ लागणार नाही. परंतु आज तुम्ही तुमच्या संपूर्ण टीम सोबत आज जी ऊर्जा घेऊन आमच्या कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये आलेल्या आहेत, आपलं खरोखरच मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आज 2 लाख बियांचं रोपण होणार आहे आणि त्याच्याची आज ही मंडळी जी आहे ती नक्कीच निसर्गावर प्रेम असलेली मंडळी आहे. गडसंवर्धन म्हणा किंवा निसर्ग प्रेम म्हणा, या निसर्गावर प्रति प्रेम असले कारण आषाढी एकादशी आज हरितकरांचे विविध कार्यक्रम असतील, परंतु सर्व कार्यक्रम सोडून आज या कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये आपण सर्वजण आलात. खरोखरच मन भरून आलेलं आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि थांबतोय. जय हिंद. नमस्कार. ह्या तुम्हाला ज्या सर्व बॅग दिसत आहेत ह्यामध्ये जवळजवळ 2 लाख बिया भरलेल्या आहेत. या सर्व आपल्या गोणींमध्ये आणल्या होत्या, त्या आता सर्व या बॅगमध्ये भरलेल्या आहेत. कारण थोडं आपल्याला वर डोंगरावर जायचं आहे, तर प्रत्येकाला एक मोठा लोड घेणं शक्य नाही, म्हणून तो डिवाइड केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. राजांचं वैभव टिकवणाऱ्या माझ्या सर्व मावळ्यांना मानाचा मुद्रा. धन्यवाद साहेब. तुम्ही माझ्या राजांची प्रतिमा देऊन जे सत्कार केला त्यावर तुमचे
खूप खूप धन्यवाद. कुंडली कवरदे श्री ज्ञानेश्वर माऊली पंढरीनाथ महाराज की नमस्कार. जे मी कार्य राबवतो त्याला जर मोलाचा कोणाचा वाटा असेल तर माझी धर्मपत्नी वृषाली हिच्या सहकार्याने आणि हिच्याच मार्गदर्शनाने मी हे कार्य पुढे चालू ठेवतो. आम्हाला हे कार्य करताना खूप समाधान वाटतं की निसर्गाकडून आपल्याला सगळंच मिळतं, पण आपण थोडं काहीतरी निसर्गासाठी थोडं करतो हे याचं खूप मनापासून समाधान वाटतं, आनंद होतो. एकदम महत्वाचं बोललेले आहे. आपल्याला निसर्ग खूप देतो, पण आपण निसर्गाला काय देतो? तर हे आजच्या दिवशी जे आपल्याकडून सहयोग होतो हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, जगण्यासाठी सोना नाना पैसे नाही लागत, जगण्यासाठी लागतं ते ऑक्सिजन, आणि तेच आपला निसर्ग देतो. त्याची जतन करणं हे सगळ्यात मोठं कार्य आहे असं मला वाटतं. आणि प्रत्येकाने हेच अनुकरण करून दरवर्षी नाही जमलं तर 5 तरी झाडं लावा, एवढीच मी सगळ्यांना कळकळीची व नम्र विनंती करतो. 2 लाख बियांमधून 2000 झाडं झाली तरी भरपूर आहेत. यांनी द्रोणागिरीवरती पाण्याचे टाके शोधून जे द्रोणागिरीचं संवर्धन वाढवलेलं आहे त्याच्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे. खूप मेहनत घेतलेली आहे द्रोणागिरी गडावरती. धन्यवाद दादा, धन्यवाद. 25 वर्ष गिर्यारोहण कार्यात असून त्याच्यासोबत बीज रोपणवर चालू असतं आमचं किल्ल्यांवर. जेवढी वर्षभरात आपण जमवलेली बीज लावतो आम्ही, आणि त्यानंतर संवर्धन तसंच नवीन शोध मोहीम. द्रोणागिरी किल्ल्यावर जवळजवळ 10 टाके आम्ही पाण्याचे शोधलेत, त्यातले 7 टाके क्लिअर केलेले आहेत. 2 गुहा शोधलेल्या आहेत आणि त्या गुहा पण क्लिअर केलेल्या आहेत. तसंच एक राजवाड्याचा जोता आम्हाला भेटलेला आहे. गेल्या वर्षी थोडं साफ करायला घेतलेलं आहे, आणि बरेचसे शोधमोहीम अशा राहिलेल्या आहेत, त्या पावसानंतर परत सुरू होतील. आणि आपल्या सहकार्याने हे कार्य असंच पुढे चालू राहील. धन्यवाद दादा. ठीक आहे, थँक्यू. साई दमला काय? तरी वजन कमी केलं तुला. ह्या मित्राने पूर्ण 50 किलोची गोण उचलली होती, पण आता डिवाइड करून थोडी दिलेली आहे त्यांना. शुभ कार्याची सुरुवात आपल्या हिंदू धर्मामध्ये जसं आपण दीप प्रज्वलित करून करतो, तसंच इथे आज झाडं लावण्याचा जो कार्यक्रम आहे, बी लावण्याचा, झाडं लावण्याचा, त्याची सुरुवात आपण इथे दीप लावून आणि नारळ फोडून करणार आहोत. इथे खड्डा खोदतो प्रतीक तो. गणपती बाप्पा आता एक महत्वाचा कार्यक्रम आहे. कृपया शांत राहा सगळ्यांनी. माझे मित्र आर्किटेक्ट
क्षितिज दळवी हे ह्याच वर्षी करोनाच्या आजाराने आपल्याला सोडून गेले. त्यासाठी प्रथम आपण 2 मिनटं त्यांना एक श्रद्धांजली वाहूया. नंतर त्याचे आईबाप इथे आलेले आहेत, रतन दळवी आणि ताई. यांच्या हस्ते आपण भीमसेन कापुराचं वृक्षारोपण त्याच्या स्मृतीसाठी आपण भीमसेन कापुराच्या झाडाचं वृक्षारोपण त्यांच्या हस्ते करणार आहोत. पण 2 मिनटं जरा त्यांना श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात पहिल्या करूया. सावधान, विश्राम. चला दादा ये. दादा आणि ताई स्मृतीच्या याच्या हे वृक्षारोपण भीमसेन कापराचं वृक्षारोपण करा. हां ते तिकडे घ्या. हा भीमसेन कापराचं झाड आहे. त्यात तो खास आपले मित्र आर्किटेक्ट क्षितिज दळवी यांच्या स्मरणार्थ त्यांचे पिताश्री व त्यांचे माताश्री यांच्या हस्ते आपण वृक्षारोपण करत आहोत. ताई या तर या झाडाचं रोपण करा. खरं म्हणजे आज जो आम्हाला ऑक्सिजन दिला आहे ना, दादांनी मला रात्री फोन केला. माझा पोरगा ऑक्सिजन नसल्यामुळे देवगडला गेला. माझ्याकडे भरपूर आहे, सगळं आहे. शेती आहे गावी देवगडला, डोंगर आहे, झाड आहेत. रामने स्वतः बघितलं आहे. माझे वडील स्वतः गावी पोलीस पाटील होते. सगळं आहे, पण तो नाही आहे. आम्ही वर्षभर घराच्या बाहेर नाही पडलो, यांच्यामुळे आलो. हा जो ऑक्सिजन ॲक्च्युअली दिला आहे ना, दादाने रामने मला खूप जवळ घेतलं. म्हणजे आपली नाती असतात ना, ती नेहमी इगोमध्ये असतात, रक्ताची नाती. थोडं काय झालं की, पण खरा आधार आम्हाला दिला आहे ना, म्हणजे माझे असे मित्र आहेत ना की स्मशानातून पण उचलून आणते रिटर्न आम्हाला तो हवा असे आहेत. आणि मला खरंच आम्हाला दोघांना ऑक्सिजन दिला या दादामुळे. दादा धन्यवाद खरंच. लव यू. ज्या ऑक्सिजन अभावी यांचा मुलगा गेला, त्यात ऑक्सिजन देणाऱ्या झाडाचं ते आज रोपण करत आहेत. घ्या झाड, हा झाड घ्या. आणली काठी सोबत झाड खूप वर्ष राहतं. खूप वर्ष आपल्या मित्राची आठवण आपल्याला राहणार आहे. आणि भीमसेन कापराचं झाड यासाठी निवडलं की सगळ्या याला तो कापूर हा पंचतत्वात विलीन होईल. इथे लहान मुलांना किती हौस आहे बघा झाडं लावण्याची. यांचं अनुकरण कोणीतरी करून यांचा पुढाकार घेऊन करायला पाहिजे. ए दादा, या 2 लहान मुलांनी इकडे भरपूर मदत केलेली आहे. आणि बाकीच्या वेळेत त्यांच्या गावाच्या टीममधून ते इकडे येऊन सुद्धा इथले गवत काढणं किंवा झाडांसाठी खड्डे करणं. आणि मे महिन्यात पाण्याच्या अभावी ते लोक इकडे येऊन त्यांना पाणी सुद्धा देतात. तेवढेच होते. आपले उरणचे डॉक्टर सर्वांना परिचित असतीलच. त्यांनी सुद्धा इकडे आज येऊन एक वृक्षारोपण केलेलं आहे. आणि आता ते बी लावण्यामध्ये पण हातभार लावणार आहेत. आता इथं वृक्षारोपण केलं ते आपल्या सुप्रसिद्ध असे उरणचे डॉक्टर ठाकरे साहेब, जे उरण मेडिकल असोसिएशनचे सचिव आहेत. त्यांच्या हस्ते आत्ता आपण एका झाडाचं इथं रोपण केलेलं आहे. आणि त्यांनी जसे आरोग्य क्षेत्रामध्ये काम केले तसं त्यांना निसर्गाची सुद्धा भरपूर आवड आहे. आणि ते प्रत्येक कार्यक्रमात आम्ही बघतो, द्रोणागिरी डोंगरावर पण ते नेहमी असतात, कार्यक्रमात सहभागी असतात. असे त्यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी त्यांचा वेळात वेळ काढून आज इथे आले. आणि त्यांच्या हस्ते आम्ही वृक्षारोपण केलं आणि सर्वांना ऊर्जा दिली त्यांनी त्याबद्दल. आणि कोविडमध्ये तर त्यांचं कार्य सगळ्यांना गावोगावं जाऊन त्यांनी आपल्या सगळ्यांचं काउन्सिलिंग केलं. आणि सगळ्यांना सांगितलं कोविडचे काय दुष्परिणाम, कशी काळजी घ्यायची. आमच्या पण गावात आले होते, आम्हाला पण त्यांनी चांगलं सांगितलं. त्याबद्दल सुद्धा मी माझ्यातर्फे स्पेशली डॉक्टरांचे धन्यवाद देतो. आणि हे तिसरं आपलं वृक्षारोपण रिटायर्ड पोलीस ऑफिसर राऊत काका. ओके.
सुभाष दादा आणि वहिनी त्यांनी सुद्धा एक भीमसेन कापूरचं झाड इकडे लावलेलं आहे. आपला हे आता झाड लावतायत हे प्रतीक थळी आणि प्रियंका थळी आणि त्यासोबत माझ्या गावातील आहे जय पाटील, छोटा युट्यूबर, आपल्या मुळेकणमधील छोटा युट्यूबर साई पाटील. ज्या मी बिया आणतो ते माझे मिसेस, माझी मुलं, माझी मुलगी हे सगळ्या धुतल्या जातात, त्या साफ केल्या जातात, त्याचं सुकवल्या जातात. या सगळ्या कार्याला माझ्या कुटुंबियांचा खूप खूप मोठा मोलाचा साथ आहे. तसे या बिया देण्यामागे माझी मित्रमंडळी, त्यामध्ये देवगडमध्ये राहणारे मुख्य अजित घाडी हे माझे चंद्रकांत घाडी हे माझे मित्र आहेत. हेच मला कोकम आणि काजू फणसाच्या जास्त करून बिया पुरवतात, कारण त्यांच्या स्वतःच्या वाड्या आहेत. तेही कोकणात जमा करतात, याच्याकडनं त्याच्याकडनं थोड्या थोड्या जमा करतात व त्या मला पुरवतात. काही बिया मला अजून सिंधुदुर्गामधून देवगडमधून येतात, काही राजापूरवरनं येतात, अशा बिया येतात. आमच्या काही लोकल स्थानिक लोकांकडनं मला बिया येतात. यावर्षी माझे मित्र सुभाष पाटील यांच्या मिसेस अनु पाटील यांनीही मला थोड्या बिया दिल्या. अशा बऱ्याच लोकांचा मला मोलाचा साथ लागतो. त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी हे कार्य आतापर्यंत करत आलो, करू शकेन व त्याही माझ्याकडनं हा विचार घेऊन त्याही करावं याच्या पुढे हीच यांना सगळ्यांना विनंती आहे. यावर्षी मला काल विरेशचा फोन आला की आज परत हितूबाई सेम प्रोजेक्ट करतायत, तो पण सारड्याच्या ऑक्सिजन पार्कवर करतायत. तर मी म्हणून कालपासून तयारी करून आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो आहे. खरंच खूप चांगला आणि स्तुत्य उपक्रम आहे. आपल्या निसर्गाची धूप थांबवण्यासाठी आणि आपले डोंगर गडकिल्ले सुरक्षित राहण्यासाठी तिथे झाडांची खूप आवश्यकता आहे. डोंगरांचं मातीचं उत्खनन होतं आहे. अशा या परिस्थितीमध्ये डोंगरांना वाचवायचं असेल तर तिथे वृक्षारोपण करणं, बियांचं रोपण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने हितूबाई घरात त्यांचे कुटुंब, त्यांचे मित्रपरिवार हे खूप चांगला कार्यक्रम राबवित आहेत. ते मागच्या 25 वर्षापासून हा कार्यक्रम राबवित आहेत व त्या अनुषंगाने आम्ही आणि आमची नवपरिवार टीम पण त्यांना सहकार्य करत आहोत आणि इथून पुढे आमचं सहकार्य असं राहील. जर घरी रोपणाचं काम केलं म्हणजे पैसे नव्हते किंवा आर्थिक निधी कुठून उपलब्ध होत नव्हता, कुठून झाडंसुद्धा उपलब्ध होती, म्हणून एक 100 रोपवाटिका म्हणजे 100 झाडांची रोपवाटिका घरी तयार केली आणि त्या रोपवाटिकेतून रोपण केलं आणि त्या पहिल्या रोपण झालेल्याच याला दीपावलीनंतर आग लागली. खरोखरच घरात बनवलेली रोपवाटिका जळताना खाक झालेली पाहिली. खरोखर रडलो इथे येऊन आणि मग सहकार्याने हळहळ व्यक्त केली. कारण आता जर वृक्षारोपण करायचं तर रोपण हे छोटं असलं नाही पाहिजे, तर मोठ्या म्हणजे उंचीच्या झाडाचं किंवा 1 वर्षाच्या झाडांचं लागवड केली लागेल आपल्याला. नंतर आम्ही मात्र खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने उभं राहिलो आणि जी काही झाडं वाचली होती त्यांना पुन्हा संगोपन करून पुन्हा एकदा एक कुटुंब एक झाड ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न केला आणि अनेक निसर्गप्रेमींनी वृक्ष आमच्याकडे भेट दिली, काहींनी पैसे जमा केले आणि त्याच्यातून वृक्षारोपण चालू केलं. आज हे 8वं वर्ष आहे. खरोखरच हिरवळ दिसताना आज तुमच्या मार्फत एवढ्या मोठ्या प्रमाणात हे हितेंद्र घरत साहेबांकडून हे बीजांचं रोपण होताना पाहिलंय आणि मला वाटतं हे ऑक्सिजन पार्क महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम माय मराठी असेल किंवा आमचे घनश्याम कडू साहेब यांनी पोहोचवलेलं आहे. आणि अशा प्रकारचे निसर्गप्रेमी माझ्याकडे नेहमीच आता आकर्षून आता या कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्ष लागवड म्हणा, बीजरोपण म्हणा किंवा अनेक प्रकारचे संवर्धन म्हणा यासाठी आकर्षिले जातात. खरोखरच आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. वॉटरफॉल थोडक्यात हे उरणमधलंच ठिकाण आहे सारड्याचं. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. ओके फोटो दावा पांडुरंग महाराज
महाराज की, एकवीरा माते की, मंगिंदेवी माते की, कोमनादेवी माते की जय. सगळ्यांनी एकत्र नको, चारी दिशेला जावा, सगळे इकडेच नको, पुढे जाऊन टाका. आता प्रत्येक टीम सोबत 2-2 बॅग दिलेले आहेत आणि ही टीम या सारड्याच्या डोंगरावरती प्रत्येक ठिकाणी बी फेकण्याचं काम करते. आता तुम्ही म्हणाल ह्या बी फेकतायत, पण या बी फेकण्यामध्ये 10 मधून 2 जरी झाडं जगली तरी निसर्गासाठी खूप चांगलं आहे. आणि ज्या आपण बिया फेकतो आणि जी झाडं लावतो, तर जी झाडं लावतात त्याची मुलं जागेवरच फिरतात आणि जी बी लावतो त्या बीचं मूळ जेव्हा सोटमूल असतं ते पाण्याच्या शोधात जमिनीच्या पाण्याच्या पातळीपर्यंत जातं. म्हणजेच आपल्याला ह्या बिया आलेल्या असतात. त्यासाठी आपल्याला मे महिन्यामध्ये जेव्हा पाण्याचं दुर्भिक्ष असतं त्यावेळेला त्यांना पाणी टाकण्याची पण गरज नाही. त्या पाण्याच्या शोधात पार जमिनीपर्यंतचा हाच एक फायदा आहे. त्या तिथपासून सर्वजण ह्या बिया फेकत जिकडे तिकडे जात आहेत. हे समोर आपल्याकडे 3-4 टेकड्या आहेत. त्या टेकड्यांवरती झाडं रुजली तर इथे खूप जंगल होऊन जाईल. म्हणजे जिकडे तुम्हाला कोकम खायला मिळेल, आंबे, फणस आणि काजू हे तुम्हाला खूप फ्रीमध्येच इथे खायला मिळतील. कधी इकडे सारड्याच्या डोंगरावरती फेरी झाली तर एक 4 वर्षामध्ये ही फळझाडं इथे पूर्ण बहरलेली दिसतील. ह्या अशा सर्व बिया मिक्स केलेल्या आहेत आणि जवळजवळ ह्या टीमचे 40 ते 50 सदस्य प्रत्येकांनी बॅग सोबत घेतलेली आहे आणि जिकडे तिकडे या फेकतायत. मी पण फेकतो. त्या तिथून सुरुवात केली, तिकडे टीम गेलेली आहे, इथे खाली आहे. ह्या इथून आता त्या तिकडे चाललेले आहेत आणि मी माझ्यासोबतची टीम ही ह्या साईडला आलेली आहे. आमची इकडे थोडी पिशवी फाटलेली आहे. आता ह्या इकडे बिया पडल्यात त्या मी इथे चहूबाजूला उडवतो आणि पुढे जातो. सही. आणि आता पुढे आपले दादाच हा उपक्रम चालवणार आहेत असा तेही वादा दिलाय. नक्की ना? नक्की नक्की. मी 5 जूनला सुरुवात पण केली या गोष्टीची आणि आम्ही देखील तुम्हाला मदत करू. येस, पाहिजेच मला. बिनधास्त सांगा त्याच्याकडे की तुम्हाला कधी आपण मदत करू. हवी आपण दोघे तिघे असलो तरी पुष्कळ झालं. त्या फेक थोड्याशा पसरव. इकडे सारड्याच्या डोंगरावरती पाण्याचे दिवस आहे. आज 10 जुलै आहे, म्हणजे पाणी असणार. इकडे मी पूर्ण फ्रेश झालेलो आहे आणि आपला बी फेकण्याचा कार्यक्रम जवळपास संपलेला आहे. प्रत्येकाने जी बॅग घेतली होती ती या डोंगरावरती पूर्ण स्प्रेड केलेली आहेत आणि हा कार्यक्रम इथे संपलेला आहे. तुम्ही असा कार्यक्रम तुम्हाला आवडल्यास तुम्ही हा कार्यक्रम नक्की शेअर करा आणि आवडल्यास पुढच्या 5 जूनला असाच कार्यक्रम जो मी छोटासा केला होता, तर आता ह्या कार्यक्रमाची पुढे नेण्याची मी त्यांना हमी दिलेली आहे. तर माझ्यासोबत तुम्ही इन्व्हॉल्व होत असाल, आत्ता नाही पुढच्या 5 जूनला जो जागतिक पर्यावरण दिवस असतो त्या दिवशी आपण असं कार्यक्रम राबवूया. तुम्हाला वर्षभरात जेवढ्या काय बिया साठवता येतील किंवा तुम्हाला कुठून उपलब्ध होतील त्या तुम्ही जमा करून ठेवा आणि आपण असाच एक कार्यक्रम पुढच्या 5 जूनला करू. कारण 5 जून हा पर्यावरण दिवस आहे, जागतिक पर्यावरण दिवस. त्याची सुरुवात मी केली होती आणि योगायोगाने आज यांच्यासोबत बी रोपणासाठी येण्याचा मला संधी मिळाली आणि त्यांच्याकडून मला असं ऐकवत आलं की त्यांनी 25 वर्ष हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि आता ते ह्या कार्यक्रमाला फुल स्टॉप देणार आहेत. तर त्यांनी तो फुल स्टॉप न देता या कार्यक्रमाची मी सुरुवात त्यांच्या खांद्यावरून माझ्या खांद्यावर घेतो आणि मी हा कार्यक्रम पुढे घेऊन जातो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा की असे जे उपक्रम असतात ते प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यामध्ये जिथे डोंगर आहेत, जिथे असे माळरान आहेत, पठार आहेत, त्या ठिकाणी किमान बिया फेकण्याचा कार्यक्रम जरी प्रत्येकाने केला तरी निसर्गासाठी खूप चांगलं आहे. आणि निसर्गासाठी चांगलं असल्यामुळे ही जी हवा येते आता, ह्याच्यातून ऑक्सिजन मिळतो. हा ऑक्सिजन तर आपल्याला फुकट मिळतो आहे, तर आपण निसर्गाला काहीतरी देणं लागतो. या हेतूने वर्षातून एकदा हा उपक्रम करूया. ज्यांना शक्य असेल त्यांनी माझ्यासोबत या, नसेल तर मी हा 5 बिया तरी लावण्याचा कार्यक्रम दरवर्षी करणारच आहे. झाडं लावतो त्यापेक्षा बी लावलेली खूप चांगली आहे आणि ती रुजतेसुद्धा. झाडं लावलं तर त्याला पाणी द्यावं लागतं, त्याची मुलं वरच्यावर फिरतात. आणि जर बी आपण या पावसामध्ये लावली तर ती बीचं जे मूळ आहे, जे सोटमूळ असतं, ते पूर्ण पाण्यापर्यंत जातं आणि आपल्याला त्याला कोणत्याही प्रकारची त्याची काळजी घेण्याची गरज नाही. कारण प्रत्येक झाड आपल्या बिया या निसर्गामध्ये वरच्यावरच फेकत असतो. झाडं काही स्वतःहून लावायला जात नाही तिथे. आपण त्या बिया वरच्यावर टाकल्या तरी त्याचं जे मूल आहे ते खाली जाऊन त्याचं रोप बनतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या कार्यक्रमाची सांगता झालेली आहे आणि त्या सांगता समारंभाचं एक आठवण पुन्हा एकदा, जी 2 झाडं राहिली होती ती आता इथले स्थानिक जे आपले हरीश म्हात्रे हे आता लावत आहेत. हात धुवायनंतर रे सर्व माती या पावडा घ्या. मला तर सरळ पकडून ठेवी पान माती होतो. हे मोहाचं झाड आहे. ठीक आहे, मी सांगते. मोहाची झाडं या टेकडीवरती 5 लावलेली आहेत. आता हा शेवटचा लावून आपला कार्यक्रम इथे संपलेला आहे. इथे डोंगरावरती पडलेलं प्लॅस्टिकसुद्धा गोळा करतात आणि येताना ज्या पिशवीत बिया घेऊन गेले त्या पिशवीमध्ये आता येताना जिथे बॉटल्स, ग्लास, डिश काय असतील त्या त्यांनी उचलून आणलेले आहेत. जाताना ह्याच पिशवीत बिया घेऊन गेले आणि येताना इथलं प्लॅस्टिक उचलून आणलेलं आहे. तर इथे येणाऱ्या प्रत्येकांनी इथे प्लॅस्टिक जे काही घेऊन येतील पिकनिकसाठी ते ज्याचं त्यांनी परत घेऊन जावं, जेणेकरून असं कोणाला पुन्हा त्यासाठी वेळ द्यायला ना लागता कामा. ह्या बॅगमध्ये पण प्लॅस्टिकच आणलेलं आहे. ते उपक्रम झालाय. 2 लाख बियांचं रोपण झालंय. नक्कीच 1000 जरी बियांचा रोपात रूपांतर झालं तरी आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि या कार्यातर्फे आमच्या या कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये रोपण म्हणा किंवा वृक्षारोपण म्हणा अशा प्रकारचं काम करत असणाऱ्या प्रत्येक संस्थेला आमच्या या सार्डे विकास मंच कोमनादेवी ऑक्सिजन पार्कतर्फे एक वृक्षमित्र म्हणून पुरस्कार आम्ही यावर्षी देत आहोत दरवर्षी. त्यासाठी आपण आता इथे आलात आणि एक सुत्य उपक्रम आमच्या आम्हाला ऊर्जा देण्याचं काम केलं, त्याबद्दल आमच्या संस्थेकडून एक छोटीशी भेट वस्तू. त्याचप्रमाणे हे जे कापूराचं झाड तुम्ही आम्हाला आणलं त्या आपल्या संस्थेकडे कोणातरीकडे माळरान म्हणा किंवा आपलं गार्डन म्हणा, मैदान म्हणा, कुठेतरी हे झाड आपण लावावं. आमच्याकडून हे कापूराचं झाड तुम्हाला आम्ही भेट देत आहोत, ते आपण स्वीकार केलं. भविष्यामध्ये तुमच्या ह्या उपक्रमाला माझ्याकडनं होईल तेवढी मी मदत करण्याचं तुम्हाला आश्वासन देतो. चला या दादा या. दादांपेक्षा अर्धांगिनीचा हात जास्त आहे पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत पाहिजे, त्याच्याशिवाय जॉईन व्हा. मराठी बांधवांचा सण आहे तो म्हणजे आषाढी एकादशी. श्री विठ्ठलाच्या चरणी पंढरी रूपी जी गजर दुमदुमला आहे तशाच प्रकारचा गजर आज आपल्या इथे कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये देखील दुमदुमला आहे. आणि या सर्व पाहुण्यांच्या माध्यमातून
एक स्तुत्य उपक्रम, सर्वांना प्रेरणा देणारा उपक्रम. खूप मोठी मंडळी, विरेश सर आहेत, डॉक्टर सर आहेत आणि अजून मान्यवर इथे उपस्थित राहिले. त्याबद्दल मी कोमनादेवी ऑक्सिजन पार्कच्या माध्यमातून आपला सर्वांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद.